सिद्धनाथ वडगाव येथे शाळा प्रवेशोत्सव व स्मार्ट टीव्ही व संगणक कक्ष लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। सिद्धनाथ वडगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथे दिनांक 15 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतानिमित्ताने शाळा प्रवेशोत्सव आणि स्मार्ट टीव्ही व संगणक कक्ष लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। तसेच या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेल्या इयत्ता 5वीच्या वर्गाचा शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला। यावेळी शाळेचे अध्यक्ष माननीय अरविंद कापसे साहेब, गट शिक्षणाधिकारी तालुका गंगापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते। तर उपस्थितीमध्ये माननीय श्री अनिल कुमार सुखदेव, गट विकास अधिकारी दादासाहेब जगताप, पंचायत समिती सदस्य माननीय संतोष पाटील जाधव, माननीय जिल्हा परिषद सदस्य तथा अर्थ व बांधकाम सभापती श्रीमती सविताताई जाधव, जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम समिती सदस्य, लोकसहभागातून डिजिटल शिक्षणाकडे पाऊल या प्रसंगी लोकवर्गणीतून खरेदी केलेले 2 अँड्रॉइड टीव्ही संच आणि माननीय संतोष पाटील जाधव यांनी शाळेला भेट दिली। 2 संगणक संच तसेच त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता डिजिटल शिक्षणाची संधी मिळणार आहे। विद्यार्थ्यांचे स्वागत व शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेत नवीन प्रवेश झालेल्या इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। नूतन इयत्ता 5वीच्या वर्गाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर अभिजित मुळे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे तसेच शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक समिती आणि समस्त ग्रामस्थ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते। सेना महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत, गंगापूर, संभाजीनगर। लागेल आपल्याला आता मी वाघमारे सरांचं मुख्यापद खऱ्या अर्थाने कौतुक करतो। किती लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचले ते, अहो एवढे पोहोचणं सोपं नाही। जिल्ह्याचे खासदार, वैजापूरचे आमदार, आपले सदस्य एवढ्याकडून त्यांनी एकेकाची यादी तयार केली। 1,20,000 त्यांनी आज गावात जमवलेले, सध्या थांबवलं त्यांनी की आम्ही तुम्हाला नंतर देतो। 1.5 दिवसात त्यांनी 1,20,000 थांबवलं कलेक्ट केलेले आहे। हे हे वॉल कंपाऊंड होणं गरजेचं आहे। भुमरे साहेबाकडून ती 22 तारखेपर्यंत येईल, आपल्याकडून अंगणवाडी येणार आहे आणि अशा पद्धतीचे रंगरंगोटी होणं गरजेचं आहे। खरोखर आपल्याला जर मॉडेल शाळा करायची असेल तर वाघमारे सरांची गरज आहे। वाघमारे सरांसारखी अनेक सरांची गरज आहे। भाऊ आपल्याला सांगतो, आपल्याकडं सनी नावाचा शिक्षक होता आपल्याकडे, सनी गायकवाडला वैजापूरून पुन्हा मागणी करण्यासाठी जवळजवळ 100 लोक मॅडमकडे, साहेबाकडे गेले त्यावेळेस। तर असे प्रत्येक शाळेमध्ये सनी गायकवाड निर्माण होणं गरजेचं आहे। भाऊ आपण कुठंही आज गुणवत्तेत कमी नाही। गंगापूर तालुका जिल्ह्यामध्ये निपुण महाराष्ट्र उपक्रम, निपुण भारत उपक्रम मध्ये आपण 3रे क्रमांकावर आहोत। आपण आज गुणवत्तेमध्ये कुठेही क्रमांक नाही, कमी नाही। आपला आज गंगापूर तालुका निर्मित झाल्यापासून शंकरपूरचा पहिला विद्यार्थी UPSC मध्ये पास झाला, कलेक्टर झालाय तो UPSC मध्ये। शंकरपूरचा शेतकी, ज्याचे वडील शेतकी काम करतात, शंकरपूरचा पहिला विद्यार्थी आज UPSC मध्ये पास झाला। 24ला परीक्षा दिली, 25ला रिझल्ट आला, 26ला आता परवा आम्ही त्याच्या घरी जाऊन, सखदेव साहेब, मी, दीक्षित मॅडम घरी जाऊन त्याचं स्वागत केलं। सगळ्या पेपरमध्ये त्याच्या बातम्या आलेल्या आहेत। तर आपण NTS मध्ये सुद्धा आपले 146 विद्यार्थी NMS मध्ये आलेले, नवोदय मध्ये 13 विद्यार्थी आले, शिष्यवृत्तीमध्ये आपले जवळजवळ 25 विद्यार्थी आहेत। असं आपला निकाल आहे। वाघमारे सरांना माझी सूचना आहे, सर हे खरोखरच ऍक्टिव्ह आहे। आपण माता पालक संघाची बैठक 20 तारखेला बैठक आहे। मातांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा दर 8 दिवसाला विद्यार्थ्यांचा निकाल सांगा। वाचन, लेखन, हे विद्यार्थ्याला गणित, याच्यामध्ये विद्यार्थी 100% झाला पास। माझे माता आणि पालकांना विनंती राहील की आपण स्वतःहून दर 8 दिवसाला येत पालक मेळावा घ्या। सुरुवातीला भाऊला बोलवा, ताईंना बोलवा, आमच्या सदस्य साहेबांना बोलवा। तुम्हाला एवढं ऍक्टिव्ह राहावं। CO मॅडम भेट देणार, 101% भेट देणार। सकाळी 7ला निघतात ते, 4ला ऑफिसला जातात। त्याच्यामध्ये किती कारवाई होईल हे सांगता येत नाही। जालन्याला त्यांनी 42 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली। आपल्याला मी घाबरून सोडत नाही, मात्र आपल्याला तुमच्या सहित मला बरं का, मी तुम्हाला नाही, सरला सुद्धा
आपल्याला सगळ्याला 120च्या स्पीडनं काम करावं लागणार. पुढे काय करणार त्याच्यात? मग आपल्याकडे करता येतं का? म्हणजे आपल्या मुलांसाठी आपण भरपूर काही गोष्टी करू शकतो, दररोज अभ्यास करू शकतो. या ठिकाणी आल्यानंतर आपण दिवसभर हा ध्यास ठेवला पाहिजे का माझ्या विद्यार्थ्यांना मला काय द्यायचंय, आणि या पद्धतीने आमचे गुरुजन त्याच्यामध्ये यशस्वी झाले असं मला वाटतं. आणि अतिशय तुम्ही लोकांनी साथ दिली, कारण गावकऱ्यांची जर साथ असेल भाऊ तर आमचा गुरुजी जोराने म्हणजे खूप सोबत तो काही काम करू शकतो. मला वाटतं इथं यश आणि सन्माननीय पदाधिकारी सुद्धा सोबत आहेत. त्यामुळे पंचायत समिती पदाधिकारी जगताप भाऊ आहेत, आई साहेब आहेत, संतोष भाऊ आहेत, हे सगळेजण मिळून आणि जर एकत्र आलं, एक काडी आहे ती तत्पर तुटते का नाही, आणि जर तुम्ही काडीचा जर बंच केला आणि त्याला जर जोर लावण्याचं, आपल्याला कोणी हरवेल का? नाही. आता ही छोट्या मोठ्या समस्या आहेत, एकत्र आले तर नक्कीच होईल. तो भाऊ जरा नाराज झाला, ते म्हणे सर काही लोक घाण करतात, हे करतात. एक मांजर जर विचारात घेतली, ते सुद्धा उघड्यावर काही करत नाही. मांजर पाहिली ना सगळ्यांनी, तर मला वाटतं स्वच्छता अभियान हे राबवलेलं आहे, त्याच्यामुळे आपली तब्येत बऱ्यापैकी, आणि विशेष म्हणजे आपले चिमुकले बालक या ठिकाणी शिकतात, त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ राहायला पाहिजे. एक दिवस आम्हाला सगळ्यांना बोलवा, भाऊ आपण सगळेजण येऊ, तुम्हाला आम्ही पूर्ण गाव स्वच्छ करू टाकू, आपण सगळेजण येऊ, एक दिवस पूर्ण स्वच्छता अभियानच राबवू. मला वाटतं काल परवा आपण 13 तारखेला तो उपक्रम राबवलाही, ठरवलं, गावातल्या लोकांनी ठरवलं आपण करणार आहे. तर नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून. आणि काय होतं, माझं काय म्हणणं आहे का, एक व्यवस्था तयार जर केली ना, माणूस घाण का करतो, सर्वात जास्त बाय प्रॉडक्ट तयार होते, पण त्याचं विल्हेवाट लावण्याची जर व्यवस्था केली तर मला वाटतं त्याच्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो. म्हणजे वेस्ट इज द बेस्ट या पद्धतीने जरी कार्य केलं तर या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारे हँडवॉश स्टेशन करा, शालेपोषण आहार होतो, तो उघड्यावर पडणार नाही. म्हणजे त्या पद्धतीने गावात सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था केली तर नक्कीच तुम्ही जो उपक्रम राबवते तुम्ही लोकांच्या मनापर्यंत पोहोचलात. वेळोवेळी त्यापर्यंत सोशल इंजिनिअरिंग केलं सर म्हणाले की बाबा आपण सर्वांना एकत्र घेऊन, जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही एकीचे बळ. आता तुम्हाला त्याचं जर इंद्रधनुष्याचं जर उदाहरण जर घ्यायचं ठरवलं तर 7 रंगामध्ये, पांढऱ्या रंगामध्ये 7 रंग विखुरलेले, ताना पिही निपाजा, तुम्ही ते जो कलर आहे 7 रंगाचा, तो तसा तो प्रकार असतो. तर तुम्ही आज एकत्र आलात, मला वाटतं सिद्धनाथ वाडगावची ताकद, मला वाटतं ही खरंच चळवळ म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं वाडगावचं एक वेगळं नाव येईल आणि तुम्ही लोक त्याचे साक्षीदार असाल. तुम्ही आमच्या सरांसोबत, आमच्या शाळेसोबत असेच जोडून राहा आणि सर्व सन्माननीय सर्वांनी जे मनापासून जे मनात ठरवलेलं आहे ते नक्कीच होऊ शकतं. कारण की एकाचा विचार, एक चांगला विचार सरांनी दिलेला तो तुम्हाला स्वीकारला आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे जात. तर सर्वांसाठी ही शाळा आहे, सर्व जाती धर्म पंथांचे विद्यार्थी या शाळेत शिकतात आणि यांच्यामध्ये देवाचं रूप आहे. हे निरागस असतात, आपण मोठे झाल्यावर आपल्याला लक्षात यायला लागतं, पण यांच्यासाठी हे निरागस आहे. यांना तुम्ही कसं घेऊन जाता, यांचे स्वप्न. आता आपलं स्वप्न मुलाला चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला एखाद्या जॉब मिळाला पाहिजे, तर त्या पद्धतीचं ते काम दर्जेदार आपण या शाळेमध्ये सर्वांच्या मदतीने करूया आणि ते करत आहोत. याबद्दल शिक्षण विभागातर्फे आम्ही आपलं सहर्ष असे स्वागत करतो, आम्ही आपले धन्यवाद मानतो की अशा प्रकारे जर आपली साथ राहिली तर मला वाटतं आपण कुठेही कमी पडणार नाही. बाकीच्या गोष्टी ह्या होत आहेत आणि त्या पद्धतीने आपण अशीच वाटचाल ठेवावी. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या शिक्षण विभागातर्फे शुभेच्छा करतो आणि नवीन आलेल्या नवागतांचं आणि स्वागत करूया. आपल्या सर्व नवीन भावंडांना आपण सगळ्यांनी मित्र म्हणून स्वीकारावं आणि आपला सहकारी मित्र म्हणून त्याच्यासोबत एका जीवनामध्ये तुम्ही तुमची वाटचाल सुरू करावी. या ठिकाणी मी थांबतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हाती घेतलेला आहे आणि अशा प्रसंगामध्ये आजच्या पहिल्या दिवसाचा आणि संपूर्ण कार्यक्रम अर्धा दिवस आपण तालुक्याचे जे मेन माणसं आहे त्यामध्ये कापसे साहेबांचे त्यांचा आपण घेतला, कारण की तुमच्या कार्याची म्हणजे त्यांनी दखल पण घेतली आणि तुमचा उत्साह पाहून गावकऱ्याचा सहकार्य करून त्यांना पण राहावं नाही, म्हणून त्यांनी अजून एक काही मला म्हणले नाही संतोष लवकर म्हणून त्यांची तळमळी, तुमची तळमळी, आमचं सर्वांचं सहकार्य, तुमच्यावर जबाबदारी नक्कीच गुणवत्तेची भौतिक सुविधेच्या बाबतीत आम्ही प्रत्येक शब्द तुमचा पाळणार आहे. लोकप्रतिनिधी आमची ती गरजच आहे, आम्हाला या पुरवण्याची जबाबदारीच आमची, म्हणून ते आम्ही आमचं कार्य पार पाडू. फक्त गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीची तडजोड त्या ठिकाणी तुमच्याकडून सुरू झाली पाहिजे. आणि तुम्हाला 15 जूनला मी पुन्हा सांगितलं होतं अतिरिक्त एक शिक्षक, आता रिक्त जागेवर सुद्धा शिक्षक मिळत ते तुम्हाला चांगलं माहिती आहे, पण संतोष जाधव थोडासा उपरावाच्या उलट्या दिसेल चालणार माणूस, सर जवळ आला असेल तो